सध्या चार्टर्ड प्लेन खूप चर्चेत आहे का ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा। पण चार्टर्ड प्लेन म्हणजे नक्की काय आणि ते बुक करायला किती खर्च येतो, चला एका मिनिटात जाणून घेऊया। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही वेळासाठी भाड्याने घेतलेल्या विमानाला चार्टर्ड प्लेन म्हणतात। चार्टर्ड फ्लाइट मध्ये 8 सीटर खासगी जेट किंवा 180 सीटर विमानं देखील असू शकतात। हे विमानं किती वाजता उडणार, किती वाजता विमानतळावर उतरणार या सर्व गोष्टी विमानाचा मालक ठरवत असतो। मात्र त्यासाठी एअरपोर्ट प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते। जर चार्टर्ड प्लेनने प्रवास करणारे सर्व लोक भारतीय असतील तर उड्डाणाची प्रक्रिया खूप सोपी असते। नागरी किंवा संरक्षण विमानतळावरून ही विमानं उडू शकतात। त्यासाठी फक्त 2 ते 3 तास आधी परवानगी घ्यावी लागते। मात्र त्या विमानांमध्ये परदेशी व्यक्ती असल्यास त्यासाठी स्वतंत्रपणे परवानगी घ्यावी लागते। या प्रक्रियेला 1 ते 7 दिवस लागतात। कमर्शियल फ्लाइटच्या तुलनेने चार्टर्ड प्लेनचा खर्च अनेक पटीने जास्त असतो। सेकंड हँड प्रायव्हेट जेट घेण्यासाठी $30 लाख पर्यंत खर्च करावा लागतो, तर नवीन प्रायव्हेट जेटसाठी $50 लाख पर्यंत खर्च येतो। प्रायव्हेट जेट भाड्याने द्यायचा असेल तर तुम्हाला एका तासाला $1,50,000 ते $2 लाख मोजावे लागतात। हा खर्च खासगी जेटची किंमत, विमानाची स्थिती, त्यातील सुविधा, विमानाची उपलब्धता, विमानतळाचं लँडिंग फी, उड्डाणाची वेळ अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो। बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आत्ताच पैसा पाणीला फॉलो करा।